नाही नाही, आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या आदेशानुसार माननीय आयुक्त साहेब व महापालिकेचे सर्व अधिकारी सध्या शहरामध्ये रस्त्याची स्थिती खराब आहे, खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे बंद करण्याचं काम लवकरात लवकर युद्ध पातळीवर झालं पाहिजे. त्याचबरोबर शहरामध्ये पाण्याची समस्या आहे. नेताजी पाण्याची टाकी खूप दिवसापासून लिकेज आहे. लाखो लिटर पाणी वाया जातंय. ते पाणी लवकरात लवकर त्या टाकीचं लिकेजचं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर त्या बाजूला जागा आहे, ती टाकी जुनी झालेली आहे आणि ते सब जुनं झाल्यामुळे तिथे नवीन पाण्याची टाकी लवकरात लवकर बांधण्यासाठी प्रयत्न करावे महानगरपालिकेने. त्याचबरोबर सध्या चाल्याचा मेळा सुरू होतोय आणि तिथे जाणाऱ्या भाविकांना खड्ड्यांचा त्रास खूप होणार आहे, तो झाला नाही पाहिजे असं या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. आणि इतरही बाबतीत चर्चा झालेल्या आहेत. MMRDच्या रस्त्याचंही काम बंद पडलेली आहेत. त्या बाबतीमध्ये आयुक्त महोदयांनी सांगितलं की आपण MMRDच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांची बैठक घेऊन त्या ठेकेदारांवर कारवाई करता येईल का बघूया आणि कारवाई करून दुसऱ्या ठेकेदारांना कसं काम देता येईल यासाठी जी चर्चा झालेली आहे. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा अशाच बैठका होतील आणि उल्हासनगर शहरातील नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतोय. आमदार स्वतः प्रयत्न करतायत. पाण्याचा प्रश्न असेल तर पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे. धन्यवाद. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।